रामकृष्ण हरी. मी ओमकार पांडव बाजी या नावानं मी लिहितो गेले 4-5 वर्षापासून. मी स्वतःची ओळख शिरीष महाराजांचा शागिर्द म्हणून करेल. आज जे मी वर्णन करणार आहे ते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांवरील काव्य आहे. गेल्या 1 वर्षापूर्वीच माझे शंभूबावणी म्हणून एक छंद रचना असलेलं पुस्तक प्रकाशित केलेलं. त्याला आता 1 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्तानं बुऱ्हाणपुराची जी मोहीम होती त्या संदर्भात जे मी लिखाण केलं आहे ते तुमच्यापुढे सादर करणार आहे. आता हे छंद आहेत भूषणाप्रमाणे वेगवेगळ्या एक स्पेसिफिक अशा ह्याच्यावरती आहेत, घटनेवरती आहेत, ते आम्ही कोलॅब केलेत. तर सुरुवात अशी आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. राज्याभिषेक झाल्याची बातमी ही सर्व पातशाह्यांना कळते आणि ह्या पातशाह्यांमध्ये हडकंप असतो. काय होतं? धरा धिमधिमित हो गर्जित उठी, धरा धिमधिमित हो गर्जित उठी, भूधरणे प्रलयंकर करवट पलटी, उत्तुंग शिखर पड़े पैर पर गिरकर, आक्रंद रहे म्लेच्छ शोणित होकर, सह्यगिरी दुर्गों से प्रलय उठा है, हा हा वीरभद्र वीर दुर्धर जाग उठा है, हो सावध है औरंग नेत्र खुला है, हो सावध औरंग त्रिनेत्र खुला है, अभिषिक्त अब शंभु राज हुआ है, अभिषिक्त अब शंभु राज हुआ है. परिस्थिती अशी होते, थिरकिट थिरकिट घोर मेघ बरसे है, थिरकिट थिरकिट घोर मेघ बरसे है, धीर गंभीर सिंधू सागर गरजे है, धधक उठे तट रिपु दुर्गो के कंपित. शत्रूंचे किल्ल्यांचे तटही थरथर कापायला लागलेले आहेत. धधक उठे तट रिपु दुर्गो के कंपित, फटी छातिया हृदय रिपु हृदय मृत्यु से शंकित, थरथर राहती दिल्ली डोली भय से, थरथर राहती दिल्ली डोली भय से, या अल्लाह औरंग कहे विस्मय से, गोवापुर में हाहाकार मचा है और कायर सिद्धि तो सलवारों में छुपा है. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र भवानी खडग, तेच भवानी खडग कबरेला घेऊन उभे राहतात. धर्मध्वजाधर राजदंड हाथों, धर्मध्वजाधर राजदंड हाथों में, खड़ग भवानी बांध बैठे कमर में, स्वर्ण रथारूढ़ मानो सूर्य हुआ है, अभिषिक्त अब शंभू राज हुआ है, अभिषिक्त अब शंभू राज हुआ है. आता हे सगळं तुमच्यासाठी. छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी राजदंड हातात घेतला असेल त्यावेळी मावळ्यांना आणि समस्त हिंदू जनांना काय म्हटले असतील? असंच काहीतरी म्हटलेले असतील, कारण ते स्वतः कवी आहेत. काय म्हटले असतील? खनकाओ खड्ग वीरभद्र बनो, खनकाओ खड्ग वीरभद्र बनो, रणतांडव करते रुद्र बनो, तुम गरज गरज कर लड़ने वाला सहस्त्राक्ष देवेंद्र बनो, उन्मत्त हो रहे म्लेच्छ अति है हिंदू क्रूर नरसिंह बनो, तुम खींच प्रत्यंचा घोष करो, तुम रघुपति का को दंड बनो, तुम चक्र सुदर्शन काल काल संहार कालिया नागताल कर, कुरुक्षेत्र का रण विशाल कर, पांचजन्य हुंकार आज, हे हिंदू जाग तुझ में है भीम, हे हिंदू जाग तुझ में है भीम, रण घोर करो रिपु शौर्यहीन, गोमेदि गदा साकर प्रहार, रिपु वक्ष फाड़ पी रक्त आज, तू भेद गुटोगा चक्रव्यूह, विच्छेद करो रिपु संगनीव, कर गांडीव सी टंकार घोर, कर गांडीव सी टंकार घोर, कर हिंदू राष्ट्र का शौर्य शोर, कर हिंदू राष्ट्र का शौर्य शोर. महादेव. छत्रपती संभाजी महाराजांनी राजसूत्र हाती घेतले आणि हे काही त्याचा उत्साह किंवा आपण म्हणतो की मोठे मोठे जोश जल्लोष साजरे करत बसले नाही. त्यांनी आखली मोहीम. आता ही मोहीम कोणती आखली? बुऱ्हाणपूरची आखली. बुऱ्हाणपूरची ही जी संपत्ती आहे आपल्याकडे डावे लोक म्हणतात लुटली, मराठ्यांनी लुटली. लुटली पण काय? कोणाचं? आमचं होतं. आमच्याकडून ज्या जकात आमच्या पूर्वजांकडून तुम्ही घेत होते, जे आमच्या पूर्वजांकडून जजिया तुम्ही घेत होते, हेच ते धन आहे. तुमचे बापजादे काय नांगरं आणि हे घेऊन आले नव्हते इथं शेतीत कसायला किंवा इथं येऊन व्यापार करायला. हे आमच्या लोकांचं धन आहे. तुम्ही हे केलं ते संभाजी महाराजांनी घेतलं आहे, तुमच्या मालकीचं नाही आहे. आणि ही बुऱ्हाणपूरला पहिली जरब बसवली. तिथे काकरखान आणि खान जमान म्हणून 2 अधिकारी होते. तर असं आहे, एक भूषणाचा छंद आहे. तुम्हाला
ऐकलेलं असेल बऱ्याच जणांनी, साजी चतुरंग बीररंग मिथुरंग चढी. त्याप्रकारेच छत्रपती संभाजी महाराजांचं सैन्य हे बुऱ्हाणपुराकडे आक्रमण करत चालतं आणि दिल्लीच्या सगळ्या जे काही षडयंत्र आहेत ते धडाधडा ढासळतात. मराठ्यांचे घोडे आणि पायदळ हे जेव्हा निघतं त्यावेळी भूमी अशी थरथर थरथर कापायला लागते. त्याचं वर्णन असं आहे, साजे चतुरंग शंभूराज धाल चले कंपित दिल्ली के शतरंज भई आज है. साजे चतुरंग शंभूराज धाल चले कंपित दिल्ली के शतरंज भई आज है. शंभू विकराल भयो कयामत काल भयो दिल्ली में अकाल भयो भय काही राज है. शंभू विकराल भयो कयामत काल भयो दिल्ली में अकाल भयो भय काही राज है. जल में तुरंग देख मुगल तुरंग डरे, जल में तरंग देख मुगल तुरंग डरे. केसरिया रंग देख चढ़े ज्वर ताप है. खंडित बुरहानपुर दंडित मुगल भय कंपित भागते कहे. मरहटे आए हैं मरहटे आए. हे आक्रमण येतंय बघून मोगलांच्या घोड्यांनी पाणी पिणं सोडलंय. त्यांना कुठं प्रतिबिंब दिसलं तर ते घाबरत आहेत आणि कुठं जर त्यांना भगव्या रंगाची छटा जर दिसली तर त्यांना तापत चढतो. अशी अवस्था झालेली आहे. आणि हे जे मुल्ला मौलवी आहेत हे पळत आता दिल्लीकडे पळत आहेत आणि म्हणतात, या अल्लाह, हा काफर बच्चा ते बापापेक्षा सवाई आहे. हा येतं सगळे मदरसे वगैरे बंद होणार. पत्र आहे त्यांचं की आता इकडचे सगळे बंद करावं लागतात काही की. आणि मग छत्रपती संभाजी महाराज आक्रमण करतात आणि रणतांडव सुरू होतो. रणतांडव असा प्रचंड धर्मदंड जो विखंड म्लेच झुंड दे उदंड शंभुराज अंत शत्रु को अखंड दे. जयंत जो अनंत जो दिगंत कीर्तिवंत है. धरेंद्र धर्मवीर शंभुराज शौर्यवंत है. अखंड दुंदुभी सुशंक शुंग नाद गर्जते. विराट शंभुराज युद्ध में रिपु है मर्दते. वसुंड तुंद खड्ग कुंत झुंड को प्रहारते. विनाशवंत बाण रुंड मुंड है विदारते. मराठ शौर्य खड्ग युद्ध में प्रचंड क्षुब्ध है. सुसैन्य शत्रु छिन्न भिन्न शंभुराज क्रुद्ध है. कटार काट तीन ये विरोध घोर शोषका. निनाद ढाल कान जोश स्वाभिमान घोषका. उमंग शंभुराज के प्रचंड तप्त अंग में. मृगेंद्र देव इंद्र हो गजेंद्र घोर जंग में. उमंग हीन म्लेच्छ अंग तंग धैर्य जंग में. विरंग आवरंग देख शंभु शौर्य जंग में. विरंग आवरंग देख शंभु शौर्य जंग में. अशा प्रकारे भयंकर युद्ध झालेलं असतं आणि ही सगळी बातमी औरंगजेबाला कळती. कवी भूषण म्हणून गेला, काशी हो की कला गई मथुरा मस्जिद भई. अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. ही परिस्थिती छत्रपती संभाजी महाराजांनी अशी बदलली की घोषणाच केली, आता हे हिंदू राज्य झाले. आणि त्यावर मी एक छंद रचला, तो असा, जहाँ का लुटेरा शाहे जहान का अवरंग. जहाँ का लुटेरा शाहे जहान का अवरंग. के नगर बुरहान का नवरंग लूट गए. शंभुराज हर हर शंकर गरज कर. म्लेच्छ छोपे झपटे जब गाजी सब कूट गए. खिला पर जो शतरंज चतुरंग जो भी उठे. शंभुराज के सामने मन सूबे टूट गए. देव देश धर्म की राखी शंभु पर चम. हिंदू राज देख कर पीर सब रूठ गए. हिंदू राज देख कर पीर सब रूठ गए. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय तु हिंद राष्ट्र.